परश्वधनुर्बाणगदातीर्थोपशोभिते गिरौ यत्र सुतप्रेम्णे वास्ते नित्यं हरिस्वसा। परश्वध धनुर्बाणगदातीर्थोपशोभिते। परश्वध म्हणजे परशु, धनु म्हणजे धनुष्य, बाण, गदा या तीर्थांनी उपशोभित म्हणजेच या तीर्थांनी अलंकृत अशी यत्र ज्या पाजक क्षेत्रामध्ये गिरौ विमान नामक पर्वतावरती हरिस्वसा म्हणजे श्रीहरीची बहीण असलेली दुर्गादेवी, सुतप्रेमणे व म्हणजे आपला पुत्र असलेला वायुदेव, त्या वायुदेवांचा अवतार असलेले श्री मध्वाचार्य, त्या आपल्या पुत्र श्री मध्वाचार्यांच्या वरील असलेल्या प्रेमामुळेच जणू नित्य आसते वास करते। वादिराज स्वामीजी इथे पाजक क्षेत्राजवळील असलेल्या अत्यंत पुरातन भगवान परशुरामाने स्थापन केलेल्या कुंजरगिरी येथील विमान नामक पर्वत टेकडीवरती वसलेल्या दुर्गादेवीचे वर्णन करतात। परशुरामांनी आपल्या परशु, धनुष्य, बाण आणि गदा या 4 आयुधांनी याच नावांची म्हणजेच परशुतीर्थ, धनुष्तीर्थ, बाणतीर्थ आणि गदातीर्थ म्हणून 4 तीर्थांची निर्मिती केली। ही सर्व तीर्थे कुंजरगिरी दुर्गेच्या सभोवताली असल्यामुळे ही दुर्गा या 4 तीर्थांनी अलंकृत आहे। श्री भू दुर्गा म्हणजे श्रीदेवी, भूदेवी आणि दुर्गादेवी ही त्या आदिशक्तीची 3 रूपे होत। पैकी दुर्गा म्हणजे हरीच्या भगिनीचे रूप आहे आणि वायुदेव हे दुर्गेचे पुत्रच होत। म्हणून वादिराज स्वामीजी सांगतात, श्रीहरीची बहीण या पर्वतावरती आपला पुत्र वायू अवतारी श्रीमदानंद तीर्थ म्हणजेच जगद्गुरू मध्वाचार्यांवरील स्नेहामुळे नित्य वास करते। श्री वादिराज स्वामींनी वर्णिलेल्या या 4ही तीर्थांचे वर्णन स्कंद ब्रह्मांडादी पुराणांमध्ये देखील येते। ही 4ही तीर्थे धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहेत। उडुपीहून सुमारे 14.5 किलोमीटर अंतरावरती रम्य अशा घनदाट अरण्यामध्ये एका सुंदर अशा दगडी टेकडीवरती हे परशुतीर्थ वसलेले आहे। भगवान परशुरामांनी आपल्या परशु या आयुधाने या तीर्थाची निर्मिती केली। या ठिकाणी स्नान केल्याने पितृदोष निवारण होतात आणि मोक्षप्राप्ती होते असे पुराणांमध्ये वर्णिलेले आहे। याच्या किनाऱ्यावरती सुंदर असे एक कृष्ण मंदिर असून तेथे दररोज सकाळी नित्यपूजा केली जाते। तीर्थाच्या आजूबाजूला दगडास अत्यंत उतार असल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते। त्यामुळे नवख्यांनी, ज्यांना पोहता येत नाही अशांनी सुरक्षित अशा ठिकाणी थांबून स्नान करावे। परशुतीर्थापासून पुढे सुमारे 7.5 किलोमीटर अंतरावरती धनुष्तीर्थ वसलेले आहे। भगवान परशुरामांनी आपल्या धनुष्याचा बाण सोडून येथून प्रवाह प्रकटित केला आणि हे तीर्थ निर्माण केले। हे धनुष्तीर्थ घनदाट अरण्यामध्ये निसर्गरम्य अशा सुंदर एका टेकडीवरती वसलेले आहे। 4ही तीर्थांवरती हे थोडे अधिक उंचीवरती असल्यामुळे आणि चढून जाण्यास मार्ग नसल्यामुळे पूर्वी इथे जाणे फार कठीण होते। पण मागील 2 दशकांमध्ये उडुपी श्री पेजावर व उडुपी श्री काणियूर मठाच्या पुढाकाराने काही भक्तांनी इथे पायऱ्या बांधल्या आणि इथे पोहोचणे सुकर झाले। या तीर्थातील जल हे औषधी गुणधर्मांनी युक्त असून येथे स्नान केल्याने पापक्षालन होते, शरीर व मनाची शुद्धी होते असे पुराणांमध्ये सांगितलेले आहे। या तीर्थामध्ये आत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय नाही किंवा खोली जास्त असल्यामुळे पोहण्यास न येणाऱ्यांनी अत्यंत सुरक्षितपणे येथे स्नान करावे। हा प्रदेश निर्जन असल्यामुळे कोणाला तरी सोबतीला घेऊनच येथे स्नान करण्यास यावे। धनुष्तीर्थापासून पुढे 7.5 किलोमीटर अंतरावरती बाणतीर्थ वसलेले आहे। भगवान परशुरामाने आपल्या दिव्य अशा बाणाने जमिनीवरती प्रहार करून या पवित्र जलाशयाची निर्मिती केली। हे तीर्थ कुंजारुगिरी दुर्गा मंदिराच्या पर्वत पायथ्याशीच वसलेले आहे। याच्या तीरावरती सुंदर असे महालिंगेश्वर असे प्राचीन देवालय असून हे उडुपी श्री अधमारू मठाच्या अखत्यारीमध्ये येते। याच मंदिराबाहेर तीर्थाच्या किनाऱ्यावरती श्री अधमारू मठाच्या 7व्या शतकातील श्री वेदगर्भ तीर्थ आणि त्यांचे शिष्य श्री हिरण्यगर्भ तीर्थ अशा यतिश्रेष्ठांची 2 मूल वृंदावने आहेत। हे यतिश्रेष्ठ श्री राघवेंद्र स्वामींच्या समकालीन होते। त्यांनी पूर्ण भारतभर संचार करून तत्वप्रचार केला होता आणि अनेक राजसभांमध्ये त्यांचा गौरव झाला होता।
या पवित्र अशा बाणतीर्थाचेच पाणी दुर्गेच्या नित्यपूजेसाठी वापरले जात असल्यामुळे येथील अर्चक मंडळी कोणत्याही ऋतूची पर्वा न करता भल्या पहाटे इथे स्नान करून शेकडो पायऱ्या चढून घेऊन अत्यंत कडक सोहळ्यामध्ये हे पाणी मंदिरात घेऊन जातात. या तीर्थी स्नान केल्यामुळे सर्व पापक्षालन होऊन मोक्षप्राप्ती होते असे पुराणात सांगितलेले आहे. धनुष तीर्थाच्या अगदी पलीकडच्या रस्त्याला म्हणजेच परशुराम तीर्थाच्या प्राचीन देवस्थानाच्या पायथ्याशी गदातीर्थ वसलेले आहे. भगवान परशुरामाने आपल्या गदाप्रहाराने या तीर्थाची निर्मिती केली. अत्यंत शुद्ध असलेल्या या तीर्थाच्या जलानेच येथील परशुरामाच्या मूर्तीस अभिषेक केला जातो. परशुरामाचे पुजारी देखील अत्यंत कडक सोहळ्यामध्ये येथून जल भरून डोंगर सर करतात. या जलाशयाचे जल देखील अत्यंत औषधी असून येथे स्नान केल्यानंतर शारीरिक व मानसिक शुद्धी तर मिळतेच, पण मागील पाजक क्षेत्राच्या माहितीत सांगितल्याप्रमाणे या 4 तीर्थांमध्ये स्नान करून नंतर पाजक क्षेत्री वासुदेव तीर्थामध्ये स्नान केल्यानंतरच या 4 तीर्थांच्या स्नानाचे फळ मिळते. पवित्र अशा गदातीर्थाच्या वरच्या बाजूस टेकडीवरती सुंदर असे अतिप्राचीन परशुराम देवालय आहे. ही परशुरामांच्या तपश्चर्येची जागा आहे आणि या जागेच्या समोरच परशुरामांनी स्थापन केलेले प्रसिद्ध हे कुंजरगिरीचे दुर्गा मंदिर आहे. या परशुराम देवालयाचा जीर्णोद्धार जगद्गुरू मध्वाचार्यांनी केला होता आणि त्यानंतर तेथे विधिवत पूजाराधनेची त्यांनी व्यवस्था करून दिली. सुंदर अशी दगडी शिल्पकला आणि प्राचीन स्थापत्यशैली असलेल्या या मंदिरामध्ये नित्यपूजा, विशेष यज्ञ, होम हवन आणि इतर धार्मिक विधी तसेच परशुराम जयंती उत्सव देखील अत्यंत मोठ्या भक्तिभावाने आणि प्राचीन परंपरेनुसार साजरे केले जातात. एका हातामध्ये परशु आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्य धारण केलेली अतिशय सुंदर मूर्ती दर्शनानंतर मनाला अतिशय आनंद देते. या पर्वतांच्या पायथ्याशी असणारी आणखीन एक ऐतिहासिक जागा ज्याचे दर्शन केलेच पाहिजे ती जागा म्हणजे जगद्गुरू मध्वाचार्यांनी बालपणी सर्परूपाने आलेल्या मणिमंत राक्षसाचा संहार केला. मध्वाचार्यांचे बालपणीचे नाव वासुदेव होते. हा बालवासुदेव कुंजरगिरी येथे दुर्गा मंदिरात नित्य जात असे. त्याचा हा दिनक्रम पाहून एकदा मणिमंत नामक दैत्य सर्पाचा वेश धारण करून या वासुदेवास दंश करण्यासाठी येत असताना वासुदेवाने आपल्या कोमल अशा पायांच्या अंगठ्याने त्या सर्पास जमिनीवर चिरडून ठार मारले. तसेच उमटलेले ठसे या खडकांवरती आहेत. दरवर्षी उडुपी अष्टमठातील काणियूरू मठातर्फे या ठिकाणी विशेष उत्सव, विशेष पूजाराधना केली जाते.